नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. आता आपल्याला काही संकल्पना बघायच्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना बघायची आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे काय? तर रेषाखंड या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. रेषाखंड, रेषा आणि खंड म्हणजे रेषेचा खंड. रेषा आणि खंड म्हणजेच काय? रेषेचा खंड. मग रेषाखंड ए बी, मग ए बी हा काय आहे? एका रेषेचा खंड, एका रेषेचा तुकडा आहे, म्हणून त्याला आपण रेषाखंड असं म्हणतो. रेषा मर्याद असते, रेषाखंड हा मर्यादित असतो. मग या रेषाखंडाची व्याख्या आपल्याला कशी करता येईल? तर बिंदू ए, समजा बिंदू ए, बिंदू बी व बिंदू ए व बीच्या दरम्यान असलेले सर्व बिंदू, बिंदू ए व बीच्या दरम्यान असलेले सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजेच रेषाखंड ए बी होय. अशी आपल्याला रेषाखंड ए बीची व्याख्या करता येते. आता ही रेषाखंड ए बीची व्याख्या आहे. याच्यात रेषाखंड जर पी क्यू दिलेला असेल, रेषाखंड एम एन दिलेला असेल, तर काय सांगता येईल? व्याख्या एकच आहे, फक्त आपण एक व्याख्या देता यावी म्हणून ए बी हे नाव दिलेलं आहे. रेषाखंड पी क्यू जरी असेल तरी आपल्याला सांगता येईल की बिंदू पी, बिंदू क्यू व बिंदू पी व क्यूच्या दरम्यान असलेले सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड पी क्यू होय. अशाच पद्धतीने रेषाखंड एम एनची व्याख्या आपल्याला देता येते. अशाच पद्धतीने रेषाखंड आर एसची व्याख्या आपल्याला देता येईल, एक्स वायची आपल्याला व्याख्या देता येईल. आता या ठिकाणी हा जो बिंदू आहे, बिंदू ए आणि बिंदू बी जे आहेत, या बिंदू ए आणि बीला म्हणतात रेषाखंड ए बीचे अंत्यबिंदू. म्हणजे बिंदू ए व बिंदू बीला रेषाखंड ए बीचे अंत्यबिंदू म्हणतात. बिंदू ए आणि बिंदू बीला रेषाखंड ए बीचे अंत्यबिंदू असं म्हणलं जातं. इथं रेषाखंडाचं वाचन कसं करायचंय? तर रेषाखंडाचं वाचन आहे रेख ए बी असं वाचन करतात, किंवा रेख बी ए केलं तरी सुद्धा चालतं. रेख बी ए अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्याचं वाचन करता येतं. ए आणि बी बिंदू मधील जे अंतर आहे, बिंदू ए व बी मधील अंतराला, बिंदू ए व बी मधील अंतराला रेषाखंड ए बीची
लांबी म्हणतात. बिंदू ए आणि बी मधील अंतराला रेषाखंड ए बीची लांबी असं म्हणलं जातं. तर अशा पद्धतीनं हा रेषाखंड आपल्याला सांगता येतो. रेषाखंड हा रेषेचा मर्यादित भाग असतो. रेषेला अंत्यबिंदू नसतात, पण रेषाखंडाला मात्र अंत्यबिंदू असतात. रेषाखंड एका बिंदूपासून सुरू होतो, दुसऱ्या बिंदूजवळ जाऊन तो संपतो, म्हणून त्याला दोन अंत्यबिंदू असतात. ह्या दोन अंत्यबिंदूवरून त्या रेषाखंडाला नाव देतात. या दोन बिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी असं म्हणतात. आता पुढचा पॉईंट आपण बघूया. पुढचा पॉईंट आहे किरण. दुसरा भाग आहे किरण. आता किरण आपल्याला माहिती आहे, प्रकाश किरण. हा प्रकाश किरण जो असतो तो एका बिंदूपासून सुरू होतो आणि दुसऱ्या बिंदूला अनंत अंतर जातो. बरोबर. आपण बॅटरीमधून ज्यावेळेस बॅटरीचं बटन ऑन करतो त्यावेळेस त्या बल्बमधून जे किरण निघतात, ते बल्ब हा त्या किरणाचा स्रोत आहे. तो जो बल्ब आहे तो बल्बच्या ज्या तारेतून तो किरण बाहेर पडतो, ती तार चमकल्यानंतर जो किरण बाहेर पडतो ती तारेचा बिंदू म्हणजे त्याचा आरंभ बिंदू झाला. तिथून तो सुरू होतो आणि दुसऱ्या दिशेला तो अनंत अंतर जातो. तो काही कुठे थांबत नाही, तो अनंत अंतर जातो. मध्ये जर त्याला अडथळा नसेल तर तो अनंत अंतर जात असतो. अशाच पद्धतीनं म्हणून किरणाच्या फक्त एकाच बाजूला बाणाचं चिन्ह देतात, दुसऱ्या बाजूला बाणाचं चिन्ह देत नाहीत. मग आता किरण हा कोणत्या बिंदूंचा संच आहे, तर आपण हे किरण ए बी वर इथे एक बिंदू पी घेऊ. बघा, बिंदू ए आणि बी हे समजा भिन्न बिंदू आहेत. समजा बिंदू ए व बी भिन्न बिंदू आहेत. मग रेख ए बी म्हणजे बघा, रेख ए बी व रेषा ए बी वरील बी हा ए आणि पी च्या दरम्यान असेल असे सर्व पी बिंदू यांच्या या संयोग संचाला किंवा बिंदूंच्या संयोग संचाला किरण ए बी म्हणतात. किरण ए बी म्हणतात. म्हणजे पहा, रेषाखंड ए बी वरील सर्व बिंदू आणि रेषा ए बी वरील असे पी बिंदू की ज्यामुळे ए दरम्यान बी दरम्यान पी हा संबंध तयार होतो, अशा सर्व पी बिंदूंचा संच आणि ह्या रेषाखंडावरील बिंदूंचा संच, या सर्वांच्या संयोग संचाला काय म्हणतात? किरण ए बी असं म्हणतात. या ठिकाणी हा जो बिंदू ए आहे, बिंदू ए ला किरण ए बी चा आरंभ बिंदू म्हणतात.
आरंभ बिंदू म्हणतात. हा जो ए आहे हा आरंभ बिंदू, जिथून किरण सुरू होतो तो बिंदू म्हणजे आरंभ बिंदू. म्हणून याचं नाव वाचताना आपल्याला किरण ए बी असं नाव वाचता येईल. किरण ए बी. आता हा जो किरण ए बी आहे, ह्या किरण ए बीला किरण बी ए आपल्याला म्हणता येणार नाही, कारण किरणाचं नाव हे नेहमी आरंभ बिंदूपासून सुरू होतं आणि किरणावरील कोणताही एक बिंदू त्या आरंभ बिंदूला जोडीला घेतलेला असतो. म्हणजे ए हा झाला आरंभ बिंदू आणि बी हा किरणावरील कोणताही बिंदू आहे, म्हणून याला किरण ए बी असं म्हणतात. समजा पी हा जर तुम्ही बिंदू घेतला पी ऐवजी, तर याला किरण ए पी सुद्धा म्हणता येईल. आणि किरणाच्या नावावरून आपल्याला त्या किरणाचा आरंभ बिंदू लक्षात येतो. जो अगोदरचा बिंदू असतो तो आरंभ बिंदू असतो. समजा या ठिकाणी किरण पी क्यू असेल, किरण पी क्यू असेल तर पी हा त्याचा आरंभ बिंदू होईल. किरण एम एन असेल, किरण जर एम एन असेल तर यम हा त्या किरणाचा आरंभ बिंदू असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा किरण लक्षात ठेवायचा आहे. किरण हा फक्त एकाच दिशेला अनंत अंतर जातो, एका बिंदूपासून सुरू होतो. ज्या बिंदूपासून सुरू होतो त्या बिंदूला त्या किरणाचा आरंभ बिंदू असे म्हणतात. आणि किरणाचं नाव असताना आरंभ बिंदूपासून सुरुवात करायची असते आणि मग किरणावरचा बिंदू घ्यायचा असतो. किरण ए बी, किरण पी क्यू, किरण एम एन. मग किरण ए बी असेल तर ए हा त्या किरणाचा आरंभ बिंदू होईल. किरण पी क्यू असेल तर पी हा त्या किरणाचा आरंभ बिंदू होईल. आणि किरण एम एन असेल तर यम हा त्या किरणाचा आरंभ बिंदू असेल. किरण बी एला किरण ए बीला किरण बी ए म्हणता येत नाही. किरण पी क्यूला किरण पी क्यू पी म्हणता येत नाही. किरण एम एनला किरण एन एम सुद्धा म्हणता येत नाही. जर तुम्ही किरण बी ए घेतलं तर बी हा त्याचा आरंभ बिंदू असणार आहे आणि ए हा किरणावरील बिंदू असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. तिसरा जो पॉईंट आहे तो आहे रेषा ए बी. तिसरा पॉईंट आहे रेषा ए बी. आता रेषा ए बी म्हणजे काय? ही आहे रेषा ए बी. रेषा म्हणलं की सगळ्यांना माहिती आहे, आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे, रेषा ही दोन्ही टोकांना अनंत अंतर जाते, अमर्यादित अंतर जाते. रेषा म्हणलं की सरळ रेषा असाच त्याचा अर्थ घ्यायचा असतो. थोडक्यात आपल्याला रेषाखंड, किरण, बिंदू, संच यांचा उपयोग करून रेषाची संकल्पना कशी व्यक्त करता येते. समजा या ठिकाणी आपण पी बिंदू घेतला, हा आहे पी बिंदू. इथं आहे किरण पी ए आणि किरण पी व्ही. मग आपल्याला ही जी रेषा आहे ह्या रेषेची व्याख्या कशी करता येईल थोडक्यात किरणाचा उपयोग करून. तर किरण पी ए व किरण पी एचा विरुद्ध किरण यांच्या संयोग संचाला रेषा ए बी असे म्हणतात. रेषा ए बी असे म्हणतात. किरण पी ए आणि किरण पी एचा विरुद्ध किरण यांचा जो संयोग संच आहे त्या संयोग संचाला काय म्हणायचं आहे? रेषा ए बी असं म्हणायचं आहे. मग या ठिकाणी रेख ए बी जो आहे हा रेख ए बी रेषा ए बीचा उपसंच आहे.
रेख ए बी हा रेषा ए बीचा उपसंच असतो. तुम्ही संच प्रकरणामध्ये उपसंच शिकलेला असाल. रेख ए बीला रेषा ए बीचा उपसंच का म्हणायचं आहे, तर ए बीवरील ए बी या रेषाखंडाचे सर्व बिंदू रेषा ए बीचे बिंदू आहेत, परंतु रेषा ए बीचे सर्व बिंदू हे रेषाखंड ए बीचे नाही आहेत. म्हणून रेषाखंड ए बीला रेषा ए बीचा संयोग संच असं म्हणलं जातं. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, चौथा मुद्दा, एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड. आता एकरूप, गणितामध्ये एकरूप जे आहे त्या एकरूपचा अर्थ होतो एकमेकांशी तंतोतंत जुळणे. दोन रेषाखंड आहे, हे दोन रेषाखंड आहे. एकाला नाव देऊ ए बी आणि एकाला नाव देऊ पी क्यू. एकमेकांना तंतोतंत जुळण्याला एकरूप असं म्हणलं जातं गणितामध्ये. दोन आकृत्या जेव्हा एकमेकांना तंतोतंत जुळतात तेव्हाच त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या असं म्हणलं जातं. मग रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू एकरूप आहे हे केव्हा म्हणू आपण, जेव्हा रेषाखंड पी क्यू उचलून ए बीवर ठेवला जाईल आणि तो ए बीला तंतोतंत जुळेल तेव्हाच आपण रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू एकरूप आहे असं म्हणू शकतो. मग आता रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू हे एकमेकांना केव्हा तंतोतंत जुळतील, जेव्हा त्यांची लांबी सारखी असेल तेव्हा. आणि म्हणून समान लांबी असलेल्या दोन रेषाखंडांना काय म्हणतात, एकरूप रेषाखंड असं म्हणतात. समान लांबी असलेल्या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. समान लांबी असलेल्या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी जर लेंथ ए बी बरोबर लेंथ पी क्यू, तर इथं आपल्याला असं म्हणता येतं की जर लेंथ ए बी म्हणजे ए बीची लांबी आणि पी क्यूची लांबी समान असेल तर रेख ए बी एकरूपसाठी हे चिन्ह वापरलं जातं, एकरूप रेख पी क्यू. अशा पद्धतीने आपल्याला दोन रेषाखंड एकरूप आहे जेव्हा त्यांची लांबी समान असेल तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप आहे असं म्हणता येतं. आता पाचवा मुद्दा आहे एकरूप रेषाखंडांचे गुणधर्म. एकरूप रेषाखंडांचे गुणधर्म. आता एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म म्हणजे काय? पहिला गुणधर्म आहे रेषाखंड ए बी. बघा, ए बी हा बी ए या रेषाखंडाशी एकरूप असेल की नसेल? रेषाखंड ए बी आणि रेषाखंड बी ए एकच आहे, म्हणजे ते एकमेकांशी एकरूप आहे की नाही? रेषाखंड ए बी हा रेषाखंड बी एशी एकरूप आहे, म्हणजेच प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी कसा असतो? एकरूप असतो. पहिला गुणधर्म आहे रेख ए बी एकरूप रेख बी ए
यालाच म्हणतात पहिला प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो, याला म्हणतात परावर्तनता. परावर्तनता. दुसरा जो गुणधर्म आहे तो कोणता आहे पहा. जर रेख ए बी हा रेख पी क्यूशी एकरूप असेल तर रेख पी क्यू हा रेख ए बीशी एकरूप असतो. म्हणजे दुसरा गुणधर्म, रेख ए बी एकरूप रेख पी क्यू, तर रेख पी क्यू एकरूप रेख ए बी या गुणधर्माला म्हणतात सममितता. या गुणधर्माला म्हणतात सममितता. जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो, याला म्हणतात सममितता गुणधर्म. आणि आता तिसरा गुणधर्म आहे. तिसरा जो गुणधर्म आहे तो काय आहे. जर समजा इथं आणखी एखादा रेषाखंड आपण असा घेतला, या रेषाखंडाला नाव दिलं रेषाखंड आर एस. मग पहा, रेषाखंड ए बी हा रेषाखंड पी क्यूशी एकरूप असेल आणि रेषाखंड पी क्यू हा रेषाखंड आर एसशी एकरूप असेल. मग रेषाखंड ए बी आणि रेषाखंड आर एस एकरूप असेल की नसेल, तर रेषाखंड ए बी आणि रेषाखंड आर एस हे दोन्ही परस्परांशी एकरूप असणार आहेत. आणि म्हणून तिसरा गुणधर्म आपल्याला सांगता येतो की जर रेख ए बी एकरूप रेख पी क्यू कॉमा रेख पी क्यू एकरूप रेख आर एस, तर रेख ए बी एकरूप रेख आर एस याला म्हणतात संक्रामकता. या गुणधर्माला काय म्हणतात, संक्रामकता. असे हे तीन गुणधर्म आहेत. एकरूप रेषाखंडाचे तीन गुणधर्म आहेत. पहिला परावर्तनता, दुसरा सममितता आणि तिसरा संक्रामकता. त्यानंतर सहावा मुद्दा बघायचा आहे आपल्याला, तो आहे रेषाखंडाचा मध्यबिंदू. रेषाखंडाचा मध्यबिंदू. आता रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय. समजा एखादा रेषाखंड आहे, हा आहे रेषाखंड ए बी आणि या रेषाखंडाच्या मध्ये एक बिंदू आहे, त्या रेषाखंडावर एक बिंदू आहे, त्याला नाव देऊ आपण पी. पण हा बिंदू कसा आहे, ए पी आणि पी व्ही समान आहे. ए पी आणि पी व्ही कसे आहेत, समान. याच्यावर सारख्या खुणा करू आपण. ए पी आणि पी व्ही समान आहे. जर पी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान असेल, जर पी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान असेल आणि रेख ए पी एकरूप रेख पी बी असेल, तर बिंदू पी हा रेख ए बीचा मध्यबिंदू असतो. लक्षात ठेवा, बिंदू पी हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. पण तो केव्हा मध्यबिंदू म्हणू आपण, तेव्हा जेव्हा
ए पी आणि पी बी समान असेल तेव्हाच बिंदू पीला रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू असं म्हणता येईल. आता असे किती मध्यबिंदू काढता येतील आपल्याला रेषाखंड ए बीला? हा पी एक मध्यबिंदू आहे. दुसरा मध्यबिंदू इथं घेता येईल का? इथं घेता येईल का? या ठिकाणी घेता येईल का? या ठिकाणी घेता येईल का? नाही. हा एकच मध्यबिंदू असणार आहे. म्हणजे पी हा एकच बिंदू असा आहे की तो रेषाखंड ए बीचे दोन समान भाग करेल. दुसरा कोणताच बिंदू असणार नाही. आणि म्हणून प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे 7वा, रेषाखंडांची तुलना. म्हणजे कोणता रेषाखंड मोठा आहे, कोणता लहान आहे. समजा हा एक रेषाखंड आहे, हा दुसरा रेषाखंड आहे. या रेषाखंडाला म्हणू आपण ए बी, या रेषाखंडाला म्हणू आपण पी क्यू. मग तुलना करायची म्हणजे त्यांच्यामधला लहान मोठेपणा सांगायचा. आणि लहान मोठेपणा कशावरून ठरवला जाणार आहे? त्या रेषाखंडाच्या लांबीवरून ठरवलं जाणार आहे. म्हणजे इथे आपल्याला असं म्हणता येईल की जर लेंथ ए बी इज ग्रेटर दॅन, जास्त आहे कशापेक्षा? लेंथ पी क्यू पेक्षा. म्हणजे रेषाखंड ए बीची लांबी ही रेषाखंड पी क्यूच्या लांबीपेक्षा जास्त असेल तर रेख ए बी हा रेख पी क्यू पेक्षा मोठा असतो. रेख ए बी हा रेख पी क्यू पेक्षा मोठा असतो. म्हणजे रेषाखंडांची जी तुलना असते ती तुलना आपल्याला त्या रेषाखंडांच्या लांबीवरून करता येते. त्यानंतर 8वा मुद्दा जो आहे तो आहे लंबता. रेषाखंड किंवा किरण यांची लंबता. रेषाखंड किरण यांची लंबता. आता लंबता याचा अर्थ काय तो नीट आधी समजून घ्या. आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे. ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे. आणि ह्या दोन्ही रेषांमध्ये एक आहे रेषा यल आहे, एक आहे रेषा यम. आणि या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी छेदतात तिथं 90 अंशाचा कोन झालेला आहे. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात आणि तिथे 90 अंशाचा कोन होतो तेव्हा त्या दोन रेषा परस्परांना लंब आहेत असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी रेषा यल लंबला उलटाटी काढला जातो, लंब रेषा यम असं म्हणलं जातं. आता ही झाली रेषा रेषेला लंब असणे. रेषा रेषाखंडाला लंब असू शकत नाही का? किंवा रेषाखंड रेषेला लंब असू शकत नाही का? रेषाखंड किरणाला लंब असू शकत नाही का? किरण रेषेला लंब असू शकत नाही का? असू शकतो. रेषेला रेषाखंड लंब असू शकतो. रेषेला किरण लंब असू शकतो. किरणाला रेषाखंड लंब असू शकतो.
किरणाला रेषाखंड सुद्धा लंब असू शकतो. समजा हा पी क्यू रेषाखंड आहे आणि क्यू आर हा काय किरण आहे. म्हणजे किरण आणि रेषाखंड एकरूप असू शकतात. दोन किरण एकरूप असू शकतात. किरण आणि रेषा एकरूप असू शकते. रेषाखंड आणि रेषा एकरूप असू शकतात. दोन रेषासुद्धा एकरूप असू शकतात. दोन रेषाखंड एकरूप असू शकतात. दोन किरणसुद्धा एकमेकांना लंब असू शकतात. आणि शेवटचा जो भाग आपल्याला बघायचा आहे तो आहे बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. 9वा भाग आहे. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. आता समजा ही एक रेषा आहे. या रेषेबाहेर एक बिंदू आहे, त्याला नाव देऊ आपण पी. आता ह्या पी बिंदूचं ह्या रेषा एल काढू, याला रेषा एल. पी बिंदूचं रेषा एल पासूनचं अंतर काय असणार आहे. मग ते अंतर आपल्याला असं मोजता येईल का, असं मोजायचं का असं मोजायचं आहे का आणखी असं मोजायचं आहे. कसं मोजायचं हे अंतर, असं मोजायचं आहे का. नाही, अंतर मोजताना आपण सरळ रेषेतच अंतर मोजतो. अंतर मोजताना आपण काय करतो, सरळ रेषेतच अंतर मोजतो. म्हणजे या बिंदू पी मधून आपल्याला ह्या रेषेवर एक लंब टाकावा लागणार आहे. या ठिकाणी हा एक लंब आहे. या बिंदूला नाव देऊ आपण क्यू बिंदू. आणि मग ही जी पी क्यू या रेषाखंडाची जी लांबी असणार आहे ती लांबी म्हणजे बिंदू पीचं रेषा एल पासूनचं अंतर असणार आहे. की आपण असं तिरकं घेतलं म्हणजे ते अंतर होऊ शकत नाही. अंतर हे सरळच घ्यावं लागणार आहे. म्हणजेच आपल्याला सरळ रेषाखंड काढण्यासाठी रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेवर लंब टाकावा लागणार आहे. आणि जो लंब रेषाखंड असणार आहे त्या लंब रेषाखंडालाच त्याच्या लांबीलाच आपल्याला त्या पी बिंदूचं रेषेपासूनचं अंतर असं म्हणता येणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की जर रेख पी क्यू लंब रेषा यल आणि बिंदू क्यू हा रेषा यल वर असेल तर रेख ए बीची पी क्यूची लांबी, रेख पी क्यूची लांबी म्हणजेच बिंदू पीचे रेषा यल पासूनचे अंतर होय. आता या ठिकाणी क्यू हा बिंदू रेषा यल वर आहे. बिंदू क्यूला लंब पी क्यूचा लंबपाद म्हणतात. काय म्हणतात, लंबपाद म्हणतात. फूट ऑफ परपेंडिक्युलर, त्याला इंग्रजीमध्ये फूट असं म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात लंबपाद. म्हणजे हा जो बिंदू क्यू आहे हा रेख पी क्यू हा लंब आहे रेषा यलला, म्हणजे लंब पी क्यूचा लंबपाद आहे. म्हणजे तो त्या रेषेवर ठेकले. थोडक्यात त्याला पाया असं म्हणलं जाईल, फूट म्हणलं जाईल, पाय म्हणलं जाईल.
वेगवेगळं आपण जसं म्हणू तसं, पण त्याला लंबपाद असं भूमितीमध्ये म्हणतात. मग या ठिकाणी जर समजा रेख पी क्यूची लांबी यम असेल तर बिंदू पीचं रेषा यल पासूनचं अंतर यम एकक आहे असं म्हणलं जातं. तर अशा पद्धतीनं रेषाखंड, किरण रेषा, त्यानंतर एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म, मध्यबिंदू, रेषाखंडाचा मध्यबिंदू, त्यानंतर रेषाखंडाची तुलना, लंबता आणि बिंदूचं रेषेपासूनचं अंतर, हे जे घटक आहे हे घटक आपल्याला सोप्या पद्धतीनं समजावून घेता येतात. धन्यवाद.